तर मित्रांनो, ग्राह्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर ग्राह्य या शब्दाचा विरुद्धार्थी स्वीकार्य आहे का? नाही. ताज्य आहे का? हो, ताज्य आहे. ग्राह्याचा विरुद्धार्थी काय आहे? ताज्य आहे. गृहीत घेण्यास योग्य आहे का? नाही. तर पुढचा प्रश्न बघूया. माधव भित्रा नाही या वाक्याचे अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य कोणते? तर होकारार्थी वाक्य बघायचं आपल्याला. वाक्याचा अर्थ बदलायचा नाही. माधव भित्रा आहे का? नाही. माधव सूर आहे. माधव काय आहे? सूर आहे. माधव भित्रा नाही म्हणजेच माधव हा सूर आहे. माधव सूर आहे. माधव सूर नाही, माधव भ्याड आहे हे नाही. पिसू या शब्दाचे योग्य अनेक वचन कोणते? पिसू या शब्दाचे योग्य अनेक वचन कोणते? पिसवा आहे का? नाही. पिसे आहे का? नाही. पिसवा. पिसू म्हणजे पिसुआ. पिसा आहे का? नाही. पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? विद्यार्थी मित्रांनो, क्रियापद मधला आहे का सकर्मक अकर्मक? त्याच्यामध्ये आपण सकर्मक बघूया. मी रस्त्यात पडलो याच्यात ज्याच्यात कर्ता असतो त्याला सकर्मक म्हणतात, ज्याच्यात कर्ता नसतो त्याला अकर्मक क्रियापद म्हणतात. तर मित्रांनो, मी रस्त्यात पडलो याच्यात कर्ता आहे का? नाही. तू रस्त्यात पडला म्हणजे तू पडला खड्डा पडला का? नाही पडला, म्हणून हे सकर्मक नाही. आरोही लाडू खाते, 2 नंबरचा. आरोही लाडू खाते याच्यात काय कर्म आहे? लाडू, आणि त्याच्यात खाण्याची क्रिया होत आहे. आरोही लाडू खाते. आज भाऊबीज आहे याच्यात पण कर्म आहे का? नाही. सुनील उद्या जाईल आहे का? कर्म याच्यात नाही. तर आरोही लाडू खाते याच्यात कर्म आहे, म्हणून हा सकर्मक क्रियापद आहे. आपल्याला पण विचारलं तर सकर्मक क्रियापद आहे. कोणी कोणास हसू नये या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार कोणता? मित्रांनो, या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार प्रश्नार्थक आहे का? नाही. दर्शक आहे का? नाही. संबंधी आहे का? नाही. अनिश्चित आहे का? हो. 4 नंबरचा अनिश्चित आहे. सर्वनामाचे मूळ सर्वनाम 6 आहेत आणि त्याचे प्रकार किती पडतात? 9 पडतात. तर त्याच्यापैकी प्रश्नार्थक प्रश्न विचारला जातो. दर्शक म्हणजे एखादी वस्तू दाखवली जाते. उदाहरणार्थ ही पेन आहे, ही पेन आहे. आणि संबंधी म्हणजे संबंध जोडलेला असतो. आणि अनिश्चित म्हणजे जे निश्चित नसतात त्यांना अनिश्चित बोलतात. तेच आपल्याला कोणी कोणास हसू नये म्हणजे कोण कोणाला हसायला कळते का त्याच्यातून? नाही कळत, म्हणून तो काय अनिश्चित सर्वनामाचा प्रकार आहे. डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? मित्रांनो, म्हणी आणि वाक्यप्रचार याच्यावर पण बरेच प्रश्न विचारलेले आहेत. तर हा म्हणीवर आहे. डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव या म्हणीचा योग्य अर्थ ओळखायचा आहे आपल्याला. हाव तर डोंगरा एवढी आहेत, पण धाव कुठपर्यंत आहे? तिळा एवढी. म्हणजे उगाच पढाई करणे पण प्रत्यक्षात काही न करणे. तर इथं खूप हाव असणे हा उत्तर आहे का? नाही. महत्वाकांक्षा असणे ठीक आहे, महत्वाकांक्षा असणे, पण पुढे काही दिलेलं नाही म्हणजे हा पण उत्तर नाही. खूप हाव असणे हा पण नाही. महत्वाकांक्षा असणे हा पण नाही. डोंगर व तिळाची तुलना करे नाही हा तर नाही. डोंगर व तिळाची तुलना करते का? नाही. तर 4 नंबर महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे हा उत्तर पर्याय नंबर 4 काय बरोबर आहे. दुसरा प्रश्न बघूया. पुढीलपैकी गुणविशेषणाचे उदाहरण कोणते? विशेषणाचे उदाहरण कोणते? सर्व मुली आहे का? 1 नंबरचा. नाही. सर्व मुली हा कुठला विशेषण आहे? सर्व. सार्वनामिक विशेषण आहे. आपल्याला विचारलं गुणविशेषण हा आहे का? नाही. दोन्ही भाऊ हा काय? हा साकल्य वाचक आहे. दोन्ही चारी हा आहे का? नाही. काळा कुत्रा हा आहे. काळा कुत्रा काय? गुणविशेषण आहे. काळा कुत्रा, कडू कारले, कडू काकडी, गोड गुलाबजाम हे काय विशेषण आहेत. खूप लोक हा पण काय? हा पण सार्वनामिक विशेषण आहे मित्रांनो. तर 3 नंबर सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली म्हणजे कधीतरी घेतली असेल. या वाक्याचा काळ ओळखा. आपल्याला काळ ओळखायचा आहे. आता घेतो का झेप? नाही. झेप घेतली म्हणजे कुठला काळ? घेतली म्हणजे मागे झालेला आहे. तर हा काळ कुठला आहे? भूतकाळ आहे. हा काळ कुठला आहे? साधा भूतकाळ आहे. साधा वर्तमान काळ आहे का? नाही. घेत असेल तर साधा वर्तमान काळ. पूर्ण भविष्यकाळ आहे का? नाही. पूर्ण वर्तमान काळ आहे का? नाही. नंबर 4 पुढीलपैकी प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द ओळखा. प्रत्यय तर 1 नंबरला आहे उपहार. उपहार हा उप काय आहे? हा उपसर्ग आहे. हा प्रत्यय आहे का? तुम्हाला दिसते ना?
हा उप काय आहे? हा उपहार आहे, हा प्रत्यय नाही, म्हणजे हा उत्तर नाही 1 नंबर. 2 नंबर अवजड. अवजड म्हटलं हा अव काय आहे? अव पण काय आहे? हा पण उपसर्ग आहे. आणि 3 नंबर प्रतिकार. प्रति पण हा काय उपसर्ग आहे, पण हा पण उत्तर नाही. 1 नाही, 2 नाही, 3 नाही. शेवटचा राहिला झुबेदार. दार काय आहे? प्रत्यय आहे. झुबेदार उत्तर आहे. दार प्रत्यय. पती या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पती या शब्दाचा समानार्थी अर्थ ओळखा. कांता. कांता म्हणजे पत्नी, हा उत्तर आहे का? नाही. भरता म्हणजे पती. दारा म्हणजे बायको. जाया म्हणजे बी बायको. तर मित्रांनो, हे जे आहे हे विश्लेषण याची मी तुम्हाला पीडीएफ पण देणार आहोत. पीडीएफ साठी तुम्ही माझा व्हॉट्सअप नंबर लिहून घ्या. पीडीएफ ची नाममात्र फी आहे फक्त 99 रुपये. याच्यात तुम्हाला जीके जीएस आणि मराठी याचे तुम्हाला प्रश्न उत्तर विश्लेषणासहित मिळणार आहेत. नंबर आहेत 75 17 08 35 04. आणि तुम्ही द प्रियांशी आयांशी मराठी अकॅडमी या चॅनलला पण लाईक, सबस्क्राईब आणि मित्राला शेअर करा. आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. गटात न बसणारा शब्द घमेंड, गर्व, डौलदारपणा आणि अहंता. तर मित्रांनो, घमेंड, गर्व आणि अहंता हे काय? हे समानार्थी शब्द आहे, पण डौलदारपणा हा समानार्थी शब्द नाही, म्हणून हा उत्तर राहणार आहे आपला डौलदारपणा. पुढील प्रश्न कोणालाही कळू न देता या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? कोणालाही कळू न देता. बिनतक्रार म्हणजे तक्रार न करता. बिनबोंबाट, बिनबोंबाट म्हणजे कोणालाही कळू न देता. गुपचूप, समजा काही काम कसे गुपचूप करायचे असतात त्याचप्रमाणे हा बिनबोंबाट म्हणजे काही बोंबाट गाजावाजा न करता. बिनधोक आणि बिनधास्त. बिनधोक म्हणजे कसलाही धोका नसणारा आणि बिनधास्त म्हणजे निवांत काहीच काळजी नसणारा. तसंच तुम्हाला आता निवांत करून सोडतो मी टीईटी पेपरसाठी. टीईटी पेपरसाठी तुम्हाला मराठी व्याकरण, जीएस, जीके याचा एक पण प्रश्न चुकणार नाही अशी मी तुम्हाला शाश्वती देतो. फक्त तुम्ही लेक्चर कंटिन्यू करा आणि जी पीडीएफ मी तुम्हाला देणार आहे ते पीडीएफ फक्त वाचत राहा. 28 जूनची परीक्षा तुम्ही पासच झाले म्हणून समजा. तिने पतीला मोठ्या पानावर आंबोळ्या वाढल्या या वाक्यातील अधोरेखित अवयव कोणत्या प्रकाराचा आहे? अधोरेखित केलेला आहे हा बघा. पानावर. नंबर 1 क्रियाविशेषण. जर फक्त हा वर जोडलेला नसता, वर खाली मागे पुढे हे काय क्रियाविशेषण आहे, पण इथं जोडलेला आहे का? नाही. उभ्यानवी अवयव. उभ्यानवी अवयवाचा काम काय? दोन वाक्यांना एकत्र जोडणे. त्याच्यात काय? पण, परंतु, बाकी, किंतु हे उभ्यानवी अवयवात येते. त्याच्यात येते का? नाही. शब्दयोगी अवयव. शब्दयोगी अवयव खाली, पानावर, पानाखाली, झाडावर, झाडाखाली, झाडामागे हे जर जोडून आले तर हे काय? शब्दयोगी अवयव होते. केवळ प्रयोगी अवयव. केवळ प्रयोगी अवयव सगळ्यांना माहित आहे. उत्कट भावना, तोंडावाते जे उत्कट भावना निघतात. समजा रस्त्याने जाता जाता आपल्याला अचानक साप दिसला तर आपण काय बोलतो? अरे बापरे. जर अचानक घडणारी गोष्ट जे आपण ठरवत नाही, अचानक जे आपल्या डोळ्यासमोर आले तर आपण आपल्या मनातून जे उत्कट भावना बाहेर पडते त्याला केवळ प्रयोगी अवयव असे म्हणतात. पुढीलपैकी पुलिंगी शब्द ओळखा. पुलिंगी शब्द ओळखायचा आहे. ग्रंथ हा काय? पुलिंगी आहे. पोथी ही काय? स्त्रीलिंगी आहे. पुस्तक म्हणजे ते हे नपुंसकलिंगी आणि वही ती ही काय? स्त्रीलिंगी आहे. केशवकुमार या टोपण नावाने लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय? केशवकुमार म्हणजेच प्रल्हाद केशव अत्रे. कुका दामले आहे का? नाही. रारा गडकरी नाही. वावी शिरवाडकर सगळ्यांना माहितच आहे. वामन विष्णू शिरवाडकर त्यांना आपण प्रेमाने कुसुमाग्रज असे म्हणतो. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण जे प्रश्न बघितलो हे टीईटी पेपर 1 आणि 2 ला 2013 ते 2025 पर्यंत आलेले प्रश्न व त्याच्यात मी जे स्टडी करून संभावित प्रश्न ते पण आपण बघितलो. अशा नवनवीन प्रश्न बघण्यासाठी पुढे आपण ही सिरीज चालू ठेवणार आहोत द प्रियांशी आयांशी मराठी या अकॅडमी चॅनेलवर. तर धन्यवाद.